ह्युमन बिंग आहे, ठीक आहे. तो एक लहान बेबी पासून काय करतो, एक अडल्ट बनतो, अडल्ट पासून काय होतं, एज पीपल, आणि त्याची डेथ होते. मग त्याच्या कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने घडते हे आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने शिकायचंय आणि एक्झाम ओरिएंटेड शिकायचंय, ठीक आहे. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं नाही, ठीक आहे. आणि मला चेहरे वाचता येतात म्हणून. आता बघा या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय बघायचं. पहिल्यांदा द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर फिमेल. जसं तुम्हाला आठवते का प्लांट मध्ये आपण काय बघलं होतं पहिल्यांदा, अँथर अँड्रोसियम बघल्या, तसंच तिकडे मेल, नंतर फिमेल, तिथं गायनोसियम बघल्या. नंतर त्या दोघांमध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस, त्याच्यानंतर मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे गॅमेट तयार होत होते. तसंच मेल आणि फिमेल मध्ये ह्युमन बिंग्स मध्ये सुद्धा काय तयार होतात, गॅमेटोजेनेसिस होते. त्याच्यामध्ये जे उजेनेसिस असते फिमेल मध्ये होते आणि स्पर्मॅटोजेनेसिस मेल मध्ये होते, ठीक आहे. आफ्टर दॅट मेन्स्ट्रुएशन सायकल असणार आहे, फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. म्हणजे आपण काय करूया, हे शिकत शिकतच आपल्याला जो पार्ट झालेला आहे ना त्याच्यासोबत कोरिलेट करत जाऊयात, म्हणजे सोपं जाणार आहे. आणि ऍब्सेंट राहायचं नाही या टॉपिकला. ओके. हेडिंग, टॉपिक नेम, ह्युमन रिप्रोडक्शन. मला कोणी सांगू शकतं का रिप्रोडक्शन म्हणजे काय? ऑलरेडी तुम्ही शिकल्या ना, रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, कोणी सांगणार? फॉर्मेशन ऑफ यंग वन्स, नवीन एखादं यंग वन तयार केलं, सिमिलर टू इट सेल्फ, किंवा इट सेल्फच म्हणतात ना, इट सेल्फ, किंवा ब्रॅकेट मध्ये लिहूयात पॅरेंट. ओके, हा आपण ऑलरेडी डेफिनेशन बघितलेली आहे. ओके, आता जो पहिलं लेक्चर आहे, आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये असं काही खूप जास्त सांगितलेलं नाही, पण काही कन्सेप्ट आहेत ज्याच्यावर डायरेक्टली आपल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतं. आता मला सांगायचं, ह्युमन बिंग्स मध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शन होणार आहे की असेक्शुअली? सेक्शुअली. ऍज यू आर अवेअर, तुम्हाला माहित आहे की ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग अँड विव्हिपॅरस. बघा आता एक एक शब्द. विव्हिपॅरस म्हणजे काय, कोणी सांगेल मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ विव्हिपॅरस? डायरेक्ट. ओके, ह्युमन बिंग. यांच्याविषयी दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत. पहिला सेक्शुअली, ऑलरेडी तर माहिती आहे आपल्याला, सेक्शुअली काय करतात हे, रिप्रोड्यूस. आणि जो दुसरा शब्द आहे त्याला म्हणलेला आहे विव्हिपॅरस. त्याला काय म्हणले, विव्हिपॅरस. बघा लक्ष द्या, विव्हिपॅरस म्हणजे जे डायरेक्टली बेबीला काय देतात, बर्थ, डायरेक्टली गिव्ह बेबी बर्थ. म्हणजे याला मराठीतून काय म्हणतात माहिती आहे का, पिल्लांना जन्म देणारे. तुम्हाला कुत्रा माहिती आहे, कुत्री, यू नो, अंडे देते कधी, काय देते, पिल्लांना जन्म, म्हणजे ती सुद्धा काय आहे, विव्हिपॅरस. कोंबडी माहिती आहे, मग कोंबडी काय, ओव्हिपॅरस, ती काय देते, अंडे देते. स्नेक माहिती आहे, स्नेक, स्नेक काय देतो, अंडे देतो. नाही, स्नेक अंडेच देतो, ओव्हिपॅरस असतो. फिश माहिती आहे, फिश काय देते, अंडे देते. म्हणजे जेवढे अंडे देतात ना त्या सगळ्यांना म्हणतात ओव्हिपॅरस. अंडे देणारे. आणि अंड्यामधून काय तयार होते रे, रिप्रोडक्शन होते, किंवा एक चाइल्ड तयार होते, किंवा बेबी म्हणून येतं काय. ओके, चला आता पुढे बघा. दोन शब्दाचा मिनिंग समजला तुम्हाला, सेक्शुअल रिप्रोड्यूस अँड द विव्हिपॅरस. द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स, इव्हेंट म्हणजे काय रे, घटना असतात ना, रिप्रोडक्शनच्या काही घटना आहेत. द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट इन ह्युमन्स इन्क्लूड, आता बघा अतिशय महत्वाचं आहे, पहिला आहे फॉर्मेशन ऑफ गॅमेटोजेनेसिस. आपल्याला हे पेपर मध्ये येऊ शकते, आणि एका सिक्वेन्सला लावा म्हणते, रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट, रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स. लग्नाचे इव्हेंट असतात माहिती आहे का, काय काय असते, पहिल्यांदा पहिल्यांदा मुलगा बघावं लागते, पोहे बिहे करतात, ते सिक्वेन्स असते ना, माहित आहे की नाही, प्रत्येक गोष्टीला. पोहे, चहा, त्याच्यानंतर पुढे काय राहते, मुलीवाले येतात,
बघतात, त्याच्यानंतर प्री वेडिंग राहते, लग्न राहते, हे काय एक इव्हेंट आहे. तसंच रिप्रोडक्शनचे सुद्धा काय असतात, इव्हेंट असतात. तर पहिलं जे इव्हेंट आहे ना त्याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. गॅमेटो, आपल्या क्लासचं नाव काय ठेवणार होते आपण? जेनेसिस म्हणजे काय? म्हणजे फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. समजलं? मग तुम्ही म्हणशाल सर दोघांमध्ये पण गॅमेट तयार होतात, मग कोणामध्ये कोणता गॅमेट तयार होतो हा प्रश्न पडायला पाहिजे. तर मेल, आता हे मेलचं चित्र आहे बघा, मेलचं सिम्बॉल आहे, आणि हे कोणाचं आहे? मजाक करायला, ते असं फिमेल असते, मेल फिमेल. मेल मध्ये काय असतात? स्पर्म, गॅमेट आहेत, आणि त्याच्या तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात स्पर्मॅटो. आपल्या क्लासचं नाव काय होतं? ओके. फिमेल्स मध्ये काय तयार होते? हो, ओ जेनेसिस. समजलं? ही पहिली प्रोसेस आहे इन रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट. रिप्रोडक्शन चालू होण्याच्या अगोदर, नीट रिप्रोडक्शन चालू होते ना त्याच्या अगोदर सर्वप्रथम काय तयार झाले पाहिजे? गॅमेट्स तयार झाले पाहिजे. ही झाली पहिली स्टेज. त्यानंतरची दुसरी स्टेज काय आपण बघूयात. बरं, तुम्ही हे बघलं का, आपण प्लांट मध्ये बघलं ना, पहिल्यांदा काय झालं? पोलन ग्रेन्स तयार झाले. नंतर तिथं काय झालं? एम्ब्रिओ मध्ये एक सेल तयार झाले. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये काय झालं? पॉलिनेशन झालं. म्हणजे काय झाला? जो पोलन ग्रेन आहे तो कुठून कुठे गेला? स्टिग्मावर गेला. आणि सेम आता इथं काय होते? याला एक शब्द आहे इन स्पर्म्स दॅट इज द मेल्स अँड द ओहम इन द फिमेल्स. आणि हे खूप महत्वाचं आहे. जसं त्या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा दॅट इज नोन ॲज द. तर इथं काय बघा, ट्रान्सफर ऑफ स्पर्म्स इनटू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट दॅट इज नोन ॲज अ इन्सेमायनेशन. ओके, म्हणजे दुसरी जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात इन्सेमायनेशन. द सेकंड, इन्सेमायनेशन. आपण काय करायला? कोरिलेट करायला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इन्सेमायनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ, काय ट्रान्सफर करायचंय? स्पर्म. ट्रान्सफर ऑफ स्पर्म into female genital part. female genital region आहे की काय पुढे? genital tract that is called as called in म्हणजे काय? आतमध्ये. सिमायनेशन, इन्सेमायनेशन. ओके, आता ही कितव्या नंबरची स्टेप आहे? सेकंड. म्हणजे आपल्या तिकडे प्लांट मध्ये कितव्या नंबरची होती? दुसरी, पॉलिनेशन. पहिल्यांदा स्पोरेंज म्हणजे ते तयार होत होते, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर, आणि त्याच्यानंतर काय झालं? पॉलिनेशन झालं. पॉलिनेशन झालं की पोलन ट्यूब तयार झाली, आणि खाली जाऊन काय तयार झालं? फ्युजन झालं. म्हणजे आता इथं काय राहिले माहितीये का? तिसऱ्या नंबरची स्टेज काय होते आपण बघूयात. Sperms in the males and ovum in the females. Transfer of the sperms into the female genital tract called as the insemination. आता काय होणार आहे? फ्युजन. and fusion of male and female gamete that is known as the. बघल्या का आपण तिथं? पण आपल्या इथं काय डबल फर्टिलायझेशन आहे का? आपल्या इथं सिंगलच फर्टिलायझेशन आहे. ठीक आहे, म्हणजे थर्ड नंबरची जी स्टेज आहे दॅट इज नोन ॲज द फर्टिलायझेशन. ओके, म्हणजेच आपण आता याच्यामध्ये काय लिहू शकता? मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट काय होतं त्यांच्यामध्ये? फ्युजन. आणि काय तयार करते सांगा बरं? जायगोट तयार करते. तिकडे काय तयार होत होतं? जायगोटच तयार होतं. समजायला ना, कहाणी एकच आहे. आता समजलं का हा टॉपिक काय घेतलं? ते कोरिलेट असते, फक्त आपण त्याला बायस फॉरगेट केलं की बाबा हे नंतर शिकायचं, अगोदर शिकायचं. तसलं काय राही ना, शिकायचं. मलाही वाटलं होतं अरे नंतर शिकू आपण, डबल वाटलं. चला पुढे आहे. आता बघा, यानी लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ झायगोट. लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ झायगोट.
ओके, म्हणजे आता किती स्टेप बघले आपण? पहिली स्पर्मॅटोजेनेसिस, दुसरी इन्सेमिनेशन, तिसरी ओके. आता सगळं झालं. आता बघा झायगोट तयार झाला. ओके, आता हे थोडं स्टेप आलं की झायगोट तयार झाले की त्याला इम्प्लांटेशन व्हावं लागतं, एका जागी जाऊन ते बसावं लागते. इम्प्लांटेशन, गर्भ तयार करायचंय ना. मग धिस इज फॉलोड बाय द फॉर्मेशन. आता काय तयार होते बघा, धिस इज फॉलोड बाय फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ blastocyst and its attachment to the uterine wall, that is called as the implantation. म्हणजे नेक्स्ट स्टेप आहे, that is the fourth number, known as a implantation. मला जीवनामध्ये कोणता डॉक्टर बनायचं होतं एकदा वाटलं होतं, गायनेकोलॉजिस्ट बनायचं होतं मला, खरं वाटलं होतं. गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ, हेच अभ्यास. पण डबल वाटलं नाही, आपलं शिकवणं चांगलं आहे. इम्प्लांटेशन काय सांगितल्या होत्या? फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट आहे ना, फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ CYST आहे का? ब्लास्टोसिस्ट, साइट नाही, साइट अलग असतात. ब्लास्टोसिस्ट अँड अटॅचमेंट टू द युटेराइन वॉल. म्हणजे बघा, लक्ष द्या, सर्वप्रथम काय झालं, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, फर्टिलायझेशन, त्याच्यापासून झायगोट तयार झाला. झायगोटला कुठेतरी आता एका जागी बसायचं आहे, त्याच्यापासून ब्लास्टोसिस्ट तयार झाला. ब्लास्टोसिस्ट एका जागी बसतो, त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होत राहतात, त्याच्यापासून एम्ब्रियो बनतो. म्हणजे आता ग्लास्टुला, एम्ब्रियो, फिटस, बेबी, चाइल्ड, चिल्ड्रन, यंग वन्स, त्याच्यानंतर अडल्ट, नंतर जय हिंद जय महाराष्ट्र. लाईफ आहे. ओके, आता एवढं समजलं, त्याला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. आता पुढे आहे, तुम्ही ते प्रेग्नेन्सी वुमेन जाऊन चेकअप करत राहतात बघा, एक दोन महिन्याला, एम्ब्रियो दाखवतात बघा, हे बाळ लातच माराले, हेच करायले. तर ते जे असते ना, त्याला जेस्टेशन पिरियड म्हणतात. त्याला काय म्हणतात? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट पिरियड, दॅट इज कॉल्ड एज द जेस्टेशन. नेक्स्ट कितवी स्टेप आहे आता? 5वी, जेस्टेशन. याच्यामध्ये काय होत राहतं? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. बरं, जसं प्लांट मध्ये एम्ब्रियोला खायला असते, ह्याला काय खायला असते का? त्याला फिमेल काय करत असते? देत असते. मग तेव्हा ओके, आता 6 नंबरची स्टेप. आता सगळं झालं, आता लक्ष द्या रे, बोल नका. आता डिलिव्हरी राहिली, त्यालाच काय म्हणतात? पार्च्युरायझेशन. त्याला काय म्हणतात? पार्च्युरायझेशन. खूप महत्वाचं आहे. लास्ट नंबरची 6 आहे का आता? 6, दॅट इज नोन एज अ पार्च्युरायझेशन. PARTU, पुढे काय? PARTURITION. पार्च्युरायझेशन म्हणजे फेज ऑफ डिलिव्हरी. मग बाळाला काय देते या ठिकाणी आई? जन्म देणार आहे. ते पिरियड म्हणजे दॅट इज अ पार्च्युरायझेशन, डिलिव्हरी ऑफ द बेबी. डिलिव्हरी ऑफ बेबी. ओके, म्हणजे आता या स्टेज तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे बेटा. हर एक गोष्ट जे शिकवणार आहे ना, हे पेपर मध्ये जसेच्या तसं दिसत. ओके, मला एक सांगा, तुम्हाला जर मी हे शिकल नाही, दुसऱ्याला तर शिकवालेत की नाही? दुसरे लागून जातात, आपण बरोबर आहे. मग त्याला अर्थ काय? अरे मी तर 10वीला असताना मला मास्तर ह्या वर्गात बसूच देऊ नये, एवढे क्वेश्चन विचारत होतो मी. आता जेव्हा फर्स्ट टाइम शिकवायला गेलो की नाही, तेव्हा वाटलं यार शिक्षक का म्हणत होते. पुढे बघा, आता काय झाली? बेबीची डिलिव्हरी झाली. यू हॅव लर्न दॅट धिस रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स ऑकर आफ्टर द प्युबर्टी. जेव्हा प्युबर्टी असते ना, तेव्हाच त्यांच्यामध्ये या गोष्टी होणार आहेत. There are remarkable difference between the reproductive events in the male and the female. For example, sperm formation continues even in the old men, but formation of the ovum ceases in the woman around the age of the 50 years. Let us examine the male and female reproductive system. बघा, मेल आणि फिमेल मध्ये खूप फरक आहे.
देर आर अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड द फिमेल. म्हणजे मेल मध्ये कसं असतं माहितीये काय, लाईफ टाईम त्यांच्यामध्ये स्पर्म तयार होत राहतात, पण फिमेल मध्ये तसं नाही. म्हणजे असं ऐकलं का 90 वर्षाची मुलगी किंवा 90 वर्षाची ओल्ड एज महिला बाळ झालं तिला, 80 वर्षाचं, 70 वर्षाचं, 65 वर्षाचं, 60, 55, 50, एखादी एक्सेप्शन असेल, आरोग्य चांगलं असेल तिचं आरोग्य चांगलं असेल तर होते, ठीक आहे. पण मॅक्झिमम एंड 45, 46, 45, 46. ओके, समजालंय? ते त्यांचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड असतो तेवढ्याच ह्याच्यामध्ये. पण मेल मध्ये तसं नाहीये. डेथ हो जे कोणा त्यांच्यामध्ये काय होणार आहे, फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्यामधलं स्पर्म काउंट चेंज होणार आहे. पुढे पुढे शिकवणार आहे. म्हणजे बघा एवढा डिफरन्स आहे, ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण शिकणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे. एक एक पॉईंट लक्षात ठेवा. हो का, तुम्ही जर मला आता सांगा शिकायचं आहे की नाही, तुम्ही शिकलं नाही तर दुसरं कोणी शिकून घेते, मार्क घेऊन निघून जात, त्याला काहीच अर्थ नाही. द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा नागेश सरला देऊ, सचिन सर मेल, ठीक आहे, काय कहाणी नाही, मी सांगतो ना आपल्याला काय. बघा आता जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते ना, त्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा असतो, दोन प्रकारचे असतात. काही ऑर्गन्स असतात आणि काही ग्लँड्स असतात. जसं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करतात तसं डायजेस्टिव्ह एक अन्ननलिका असते आणि पाचक रस असतात असतात ना. तसंच द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज लोकेटेड इन द पेल्विस रिजन. आता बघा पेल्विस रिजन म्हणजे हा भाग, हा जो भाग असतो त्याला पेल्विस रिजन म्हणतात. आणि इट इन्क्लुड्स द पेअर ऑफ टेस्टिस. त्यांच्यामध्ये पेअर म्हणजे दोन, एक पेअर म्हणजे किती, दोन, आणि दोन पेअर म्हणजे चार. म्हणजे आता इथे अ पेअर ऑफ काय असणार आहेत, टेस्टीज असणार आहेत. अलॉंग विथ त्यांच्यामध्ये ऍक्सेसरी डक्ट्स असते. डक्ट्स म्हणजे काय, डक्ट म्हणजे काय, डक्ट 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 म्हणजे एक नळी, एक शब्द लक्षात ठेवा. डक्ट कुठेही शब्द आला ना, त्या दिवशी शिकलेत की सर एंडोक्राईन, एक्झोक्राईन, ते डक्ट म्हणजे काय, नळी नळी, ठीक आहे. आता मला सांगा, कूलर आहे आपल्या, पाणी वर आहे, वर कसं चाललंय, पाईप आहे, त्या पाईपालाच काय म्हणतात, डक्ट म्हणतात, ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि एक्सटर्नल जेनॅटिला प्रेझेंट असतो. म्हणजे पहिलं टेस्टिस, ऍक्सेसरी डक्ट्स, ग्लँड्स अँड द एक्सटर्नल जेनॅटिलिया. ओके, सगळं पॉईंट लिहून देतो, ऐका. द टेस्टिस आर सिच्युएटेड आउटसाइड द ऍब्डोमिनल कॅव्हिटी विथ इन अ पाउच. आता जे टेस्टिस आहेत ते आउटसाइड द ऍब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे काय, पोटाच्या खालचा रिजन, त्याला ऍब्डॉमेन म्हणतात. ऍब्डॉमेन, पोटाच्या खालचा रिजन, त्याला ऍब्डॉमेन म्हणतात. ऍब्डॉमिनल रिजन मध्ये टेस्टिस शरीराच्या बाहेर असतात आणि एका पाउच मध्ये असतात, त्यांना स्कॉट्रम म्हणतात. दॅट पाउच इज नोन ऍज अ स्कॉट्रम. काय म्हणतात त्याला, स्कॉट्रम. द स्कॉट्रम, आता हे स्कॉट्रम बाहेर ठेवण्याचं कारण बघा, बॉडी बनण्यात आपले जे शरीर असते ते खूप डेंजर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं काहीतरी काम आहे. जे स्कॉट्रम आहे ना, त्याचं काहीतरी काम आहे. काय काम आहे, पेपरमध्ये येऊ शकतं. हे स्कॉट्रम हेल्प्स इन द मेंटेनिंग द लो टेम्परेचर. आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय रेग्युलरली 37, पण जे आपले स्पर्म्स तयार होतात ना त्यांना 37 लागणार, त्यांना टेम्परेचर लागते कमी. मेल मध्ये बरं, स्पर्म म्हणले की मेल समजायचं. तर त्यांना जवळपास लागते एक 35 ते 35.5. मग त्या टेस्टिसचं टेम्परेचर किती असतील, 2 to 2.5 मायनस मध्ये, म्हणजे मायनस म्हणजे अगोदरपेक्षा. इथे दिले बघा, 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द नॉर्मल इंटरनल बॉडी टेम्परेचर. समजलं कस का, बघा, नेसेसरी फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म तयार होण्यासाठी, स्पर्मला शुक्राणू म्हणतात, शुक्राणू तयार होण्यासाठी टेस्टिसचं टेम्परेचर बॉडीच्या टेम्परेचर पेक्षा कसं पाहिजे, कमी. पेपरमध्ये जास्त येते, मग चूक स्टेटमेंट. पुढे, इन अडल्ट इच टेस्टिस, आता त्यांचा आकार कसा आहे, ओव्हल इन अ शेप, आकार ओव्हल इन द शेप, विथ अ लेंथ ऑफ अबाउट 4 to 5 सेंटीमीटर. त्यांची लांबी किती असते त्या अंड्याची, 4 ते 5 सेंटीमीटर. आणि त्यांची विड्थ, विड्थ म्हणजे जाडी, जाडी किती असते, 2 ते 3 सेंटीमीटर. द टेस्टिस इज, आता ही खूप महत्वाचं आहे, जे टेस्टिस असतात ना, दे आर कवर्ड बाय द डेन्स कवरिंग. कशी कवरिंग आहे, एकदम डेन्स. आणि प्रत्येक टेस्टिस मध्ये किती कंपार्टमेंट असतात, 250. कंपार्टमेंट म्हणजे काय, आपल्या बिल्डिंग, आपल्या क्लास इन्स्टिट्यूट मध्ये किती रूम आहेत, 6. तसंच त्याच्यामध्ये किती कंपार्टमेंट आहेत, 250. ओके, त्याच्यामध्ये काहीतरी तयार होत असेल ते बघूयात. त्या कंपार्टमेंटलाच काय म्हणतात, टेस्टिकुलार लोब्युल्स. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन काय ते माहिती आहे, हाऊ मेनी टेस्टिकुलार लोब्युल्स आर प्रेझेंट इन अ 2 टेस्टिस. किती, पाय
100 अडीच अडीच. हो ना, 2 म्हणलोय ना. किंवा असा क्वेश्चन, हाऊ मेनी टेस्टिस आर, सॉरी, हाऊ मेनी टेस्टिकुलर लोब्युल्स आर प्रेझेंट इन इच टेस्टिस? 250. इच म्हणले की एक आणि 2 म्हणले की 2, 500. ओके. टेस्टिकुलर लोब्युल्स लक्षात ठेवा, टेस्टिस आहे, टेस्टिसच्या मध्ये कंपार्टमेंट आहे, त्या कंपार्टमेंटला टेस्टिकुलर लोब्युल्स म्हणतात. ओके. आणि त्या प्रत्येक लोब्युल मध्ये असते 3 हायली कॉइल्ड सेमिनिफरस ट्युबुल, म्हणजे एक प्रत्येक लोब्युल मध्ये 1 ते 3, 1 किंवा 3 हायली कॉइल्ड, कॉइल्ड म्हणजे असं गुंडाळून ठेवलेलं काय प्रेझेंट असतात, सेमिनिफेरस ट्युबुल्स प्रेझेंट असतात. आणि इन विच स्पर्म्स आर प्रोड्युस्ड. मग तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतं, इन टेस्टिस वेअर द स्पर्म्स आर प्रोड्युस्ड. तर ते उत्तर आहे सेमिनिफेरस ट्युबुल. मग सेमिनिफेरस ट्युबुल्स कुठे आहेत, टेस्टिकुलर लोब्युल मध्ये आहेत. In which sperms that produce each seminiferous tubule is lined on its inside by the 2 types of cells. बघा लक्षात द्या, सगळं समजतंय. आता बघा सेमिनिफेरस ट्युबुल्स मध्ये 2 प्रकारच्या लाईन्स आहेत, लेयर्स आहेत. त्यामधले बघा, each seminiferous tubule is lined on its inside by the 2 types of cells called as the male germ cells. त्याला स्पर्मॅटोगोनिया म्हणतात. आणि दुसरे कोणते सेल्स आहेत, सर्टोली सेल्स प्रेझेंट आहेत. ओके. आता हे जे मेल जर्म सेल आहेत ना, जर्म सेल म्हणजे मदर सेल. आता या मेल जर्म सेल पासून पुढे जाऊन काय तयार होतात, स्पर्म. आता सर्टोली सेल, तुम्हाला जर मी विचारलं टॅपेटनचं काय काम आहे, सेम काम आहे सर्टोली सेलचं. सर्टोली सेलचं काय काम असेल, टॅपेटम कोणाला खाऊ घालते, ओके. मग या ठिकाणचं सर्टोली सेल कोणाला खाऊ घाल, हो ते आता समजून घ्या पूर्ण. मग सर्टोली सेल कोणाला खाऊ घालतील, स्पर्म्सला. असा एक सिक्वेन्स आहे. मला पाठच होऊन गेलंय तुमच्यामुळे. क्लास जॉईन आहे की रे, मी आता स्पीड घेणार आहे बरं, मी आता सांगून ठेवतोय. स्पीड मध्ये शिकवणार आहेत आता पोर्शन, कारण की तुम्ही झाल्या आता एबल झाल्या. बरं तुम्ही खरं नोटीस करा, 10वीला एवढा अभ्यास केला होता का, पहिल्या धड्याला जेवढा केलाय, मग पहिला धडा पार झालाय ना. बरं कधी 100% अभ्यास कधीच होईना कोणाचा, विसरत राहते माणूस. 80% झालाय काय, स्वतःला विचारायचं. आता पुढचे धडे असेच राहतात, एका धड्याला साईडला काढायचं. ठीक आहे. आता आपण काय शिकवल्या, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. That male reproductive system consists of, इसमें क्या क्या होते हैं, पहला एसेसरी डक्ट्स, दूसरा अ पेयर ऑफ टेस्टिस, अ पेयर ऑफ टेस्टिस. हे खरं तर पहिले लिहायला पाहिजे होतं, चला जाऊ द्या, काय होणार पुढे, ग्लँड्स. चौथा एक्सटर्नल जेनायटल. जेनायटल म्हणजे अवयव, रिप्रोडक्टिव्ह जे अवयव असतात त्याला जेनायटल म्हणतात, त्यांना गोनॅड्स म्हणतात. ओके, एवढा घटक आला. ठीक आहे. आता आपण मी कशाविषयी सांगितलं होतं रे, हा चला, पहिल्यांदा आपण बघूया टेस्टिस. आता बघा मी सांगतो, तुम्ही ऐकायचं. टेस्टिस, ओके. किती टेस्टिस असतात, 2. कुठं असतात, ऍबडॉमिनल मिनल कॅव्हिटीच्या बाहेर, आउटसाइड. ओके. टेस्टिस 2 असतात, कशामध्ये प्रेझेंट असतात, एका पाऊच, POUCH. त्या पाऊचला नाव काय दिलंय, स्कोट्रम. तर हे बाहेर कसं काय असते, कारण की याचं जे टेम्परेचर असते ना, ते बॉडीच्या टेम्परेचरच्या किती कमी असते, टेम्परेचरच्या 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस काय असते,
कमी असते. कस का असते? बिकॉज इट हेल्प्स इन स्पर्मॅटोजेनेसिस. स्कोट्रम नाव दिलं काय? दिलं. आता पुढे काय राहिलं याच्यामध्ये? स्पर्मॅटोजेनेसिस, स्कोट्रम, द स्कोट्रम. ओके. आता हे जे टेस्टीज आहेत ना बेटा, हे जे टेस्टीज आहेत यांचा आकार कसा आहे? ओव्हल आहे. पुढे ओव्हल असल्यानंतर लेंथ, आता मला ओव्हल इन शेप, RAL का? OVAL, ओव्हल इन शेप. आता मला त्यांचा आकार सांगा बरं. त्यांची लेंथ किती आहे? 4-5. लेंथ इज 4-5, चौथी ते पाचवी. पुढे वेट किती आहे? 2 ते 3 सेंटीमीटर. ओके. अँड ही जी टेस्टीज आहे ना, हा कव्हर आहे, कव्हर विथ डेन्स टिश्यू. डेन्स आहे ना, डेन्स म्हणजे कसं असतं? घट्ट. डेन्स कव्हरिंग, त्याच्यामध्ये काय असतं? डेन्स कव्हरिंग असतं. एवढं समजलं का? जेवढं बॉर्डर आहे तेवढं समजलेलं आहे का? ओके, जाऊ पुढे. नका म्हणलं तरी शिकणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा. आता हे जे टेस्टीज आहेत ना, तर त्या टेस्टीज मध्ये काय प्रेझेंट आहे? किती कंपार्टमेंट डायरेक्टली दिले का बघू द्या मला. दॅट टेस्टीज इज कन्सिस्ट ऑफ, म्हणजे इच टेस्टीज लिहितो, त्याच्यामध्ये किती कंपार्टमेंट आहेत? 250 कंपार्टमेंट. ओके. त्या कंपार्टमेंटला नाव काय दिले? टेस्टिकुलार दिले ना, टेस्टिकुलार लोब्युल्स. ओके. आणि या प्रत्येक टेस्टिकुलर लोब्युल मध्ये 1 to 3 काय आहेत? देर आर 1 to 3 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्यूबुल्स प्रेझेंट आहेत. ट्यूब्स, छोट्या छोट्या ट्यूब्स बघा. एक मोठी ट्यूब आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ट्यूब्स आहेत. सेमिनिफेरस ट्यूबुल्स प्रेझेंट आहेत. पुढे आता हे जे सेमिनिफेरस ट्यूबुल्स आहेत ना, यांच्यामध्ये काय तयार होते रे? देर इज फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. हा सिक्वेन्स अतिशय महत्वाचा आहे बरं. काय? टेस्टिसच्या मध्ये टेस्टिकुलार लोब्युल, त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूबुल्स. ओके, जाऊ पुढे. आता आपल्याला पुढे शिकायचंय की बाबा या सेमिनिफेरस ट्यूबुल्स मध्ये काय असतं? सेमिनिफेरस ट्यूबुल्स ह्याच्यामध्ये किती लेयर्स असतात? 2 लेयर्स असतात. 2 लेयर्स. नाव काय आहेत त्यांचे? मेल जर्म सेल. आणि दुसऱ्याचं नाव काय? सर्टोली सेल. मेल जर्म सेल पासून काय तयार होतं? स्पर्मॅटोझोआ. ओके. सर्टोली सेल काय करते? नरिशमेंट. तुम्हाला समजेल की मी काय करायला? एक एक पॉइंट घ्यायला, त्याला पुढे पुढे न्यायला, म्हणजे तुम्हाला समजेल. आता पुढे बघा. द मेल जर्म सेल. पुढे आता मेल जर्म सेल, त्याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होते? आता मी तुम्हाला हमेशा सांगितलं बरं, जेव्हा जेव्हा गॅमेट तयार होतात तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन होते, मायटोटिक होत नाही, हॅप्लॉइड डिव्हिजन होते. तर या ठिकाणी काय बघा, द मेल जर्म सेल्स अंडरगो मिओटिक डिव्हिजन. अंडरगो कोणतं डिव्हिजन? मिओटिक डिव्हिजन. पुढे मिओटिक डिव्हिजन तयार झाल्यानंतर काय होते? इट फायनली लीड्स टू द, आता एवढं पण सोपं नाही बरं, आता याच्यामध्ये स्टेप आहेत. स्पर्म फॉर्मेशन. ओके. वाईल, आता याच्या साईडला दिला सर्टोली सेल काय करतात बघूयात. वाईल सर्टोली सेल्स, that Sertoli cells provide nutrition to the germ cells. Sertoli cells provide nutrition
तुम्हाला मी काय सांगितलं होतं, स्पर्मला न्यूट्रिशन पुरवतात ना, जर्म सेल म्हणजेच कोणत्या सेल तयार व्हायला, स्पर्म सेल्स. ओके, आता पुढे अजून समजून जाईल. आता बघा, अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदर आपण टेस्टिकुलर लोब्युल्स बघल्या, त्याच्यामध्ये 250 म्हणजे ते टेस्टिस बघल्या, टेस्टिस मध्ये 250 कंपार्टमेंट होते, त्याला टेस्टिकुलर लोब्युल्स म्हणतात. त्या लोब्युल्स मध्ये 1 किंवा 2 किंवा 3 असे ट्यूब्स होत्या, त्यांना सेमिनिफेरस ट्यूब्युल्स म्हणतात. हे आपण बघल्या. सेमिनिफेरस ट्यूब्युल्स मध्ये 2 लेयर्स असतात, एक सेल्स असतात म्हणूयात आपण, जर्म सेल एक असतात, सर्टुली सेल असतात. आता पुढे बघा, सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या बाहेर काय म्हणलो मी, आउटसाइड ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्युल, द रिजन आउटसाइड ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्युल. आता हे खूप महत्वाचं आहे, द रिजन आउटसाइड, सगळं इमेज मध्ये दाखवणार आहे, आउटसाइड ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. त्या रिजनला काय म्हणतात, अतिशय महत्वाचं आहे, ट्यूब्युल्स आर कॉल्ड ॲज द इंटरस्टिशियल स्पेस. त्यालाच काय म्हणलंय, इंटरस्टिशियल. काय म्हणलंय, स्पेस म्हणजे जागा. आता बाहेरची जागा, त्याला आपण काय म्हणतो, आपल्या घराच्या पुढच्या बाहेरच्या जागेला आपण अंगण म्हणते की नाही, बाहेर आहे ना, तसंच याचं जे स्पेस आहे ते स्पेस आहे ना, अंगण म्हणजे स्पेस. तसंच सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या बाहेरची जागा असते, त्याला काय म्हणतात, इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. अँड दॅट कंटेन स्मॉल ब्लड वेसल्स. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये, इट कंटेन्स स्मॉल blood vessels. It contains small blood vessels and interstitial cells. And interstitial cells. तुमच्या अंगणामध्ये फरशी आहेत का? आपण आपली आई म्हणते बघा, अंगणामधल्या फरशीवर पापड घालू नये म्हणते ना, तसंच इंटरस्टिशियलच्या स्पेस मध्ये कोणत्या सेल्स प्रेझेंट असेल, इंटरस्टिशियल सेल. लॉजिक लावायचं, कोणत्या सेल आहेत, इंटरस्टिशियल सेल. आणि त्यांचंच काम आहे लेडिंग सेल. खूप महत्वाचे सेल आहेत बरं, त्यांना काय म्हणतात, लेडिंग सेल्स. दे आर कॉल्ड ॲज द लेडिंग सेल. मग मी म्हणलो लेडिंग सेल्स कुठे आहेत, तर सांगा बरं, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये. त्यांनाच काय म्हणले, इंटरस्टिशियल सेल्स मध्ये. तेच आपलं हे अंगणामधल्या फरशा कुठे आहेत, अंगणामध्येच आहे. तसंच इंटरस्टिशियल सेल्स कुठे आहेत, तिथंच. लेडिंग सेल्स कुठे आहेत, तिथंच. असे एक्झाम्पल देता आले पाहिजे. पुढे बघा, आता लेडिंग सेलचं काय काम आहे. लेडिंग सेल्स अतिशय महत्वाचं आहे. मेल्स मध्ये जे हार्मोन्स तयार होतात ते लेडिंग सेल पासून हार्मोन तयार होतात. लेडिंग सेल सिंथेसाइज अँड सिक्रेट अ टेस्टिकुलर हार्मोन. बघा खूप महत्वाचं, इट सिंथेसाइज. सिंथेसाइज म्हणजे काय रे, सिंथेसाइज अँड सिक्रेट, तयार करणं आणि सिक्रेट करणं. तयार करणं आणि त्याला सिक्रेट करणं. कोणते हार्मोन, टेस्टिकुलर हार्मोन. म्हणजे टेस्टिसच्या मधले, म्हणून त्यालाच काय म्हणतात, टेस्टिकुलर हार्मोन्स. आणि हे ह्युमन्स मध्ये अतिशय महत्वाचे, ह्युमन्स म्हणण्यापेक्षा मेल्स मध्ये अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनाच म्हणतात, दे आर कॉल्ड ॲज द अँड्रोजन्स. त्यांनाच काय म्हणतात, अँड्रोजन. मग एक क्वेश्चन विचारू का, अँड्रोजन कोण तयार करते, कोण, लेडिंग सेल तयार करतात. टेस्टिकुलर हार्मोन त्याचं नाव आहे दुसरं. तर अँड्रोजन कोण तयार करते, ओके. अँड्रोजन सिक्रेट कोण करते, लेडिंग सेल. आणि अदर इम्युनॉलॉजिकली कंप्लीट सेल्स आर आल्सो प्रेझेंट. आणि त्यांच्यामध्ये अजून पण सेल्स असतात. एवढं समजली का कहाणी, की कोणाला डाऊट आहे, का सगळे जेवढे अॅनिमल्स आहेत ना, जे सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात, तेवढंच कशाला, फिश आहेत ना त्यांच्यामध्ये, फ्रॉग आहेत त्यांच्या, जेवढे काही आहेत जे सेक्शुअली रिप्रोडक्शन करतात त्यांच्यामध्ये असेच प्रोसेस असतात. प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये मेथड अलग अलग असतात. ते पुढे आहे, तुम्हाला भरपूर डीप मध्ये आहे. या एनसीईआरटीचा सिलेबस असल्यामुळे अजून भरपूर आहे त्याच्यामध्ये. बोला. हा
नाही, आणि कोणत्याच अॅनिमल मध्ये असेक्शुअली रिप्रोडक्शन होत नाही. नाही, सेक्शुअलीच होते ना. अंडे कसे तयार होतात? मेल अँड फिमेल गॅमेट एका जागी येतात आणि काय फॉर्म करतात? जायगोट तयार करतात. आपलं कुठं गेलं म्हणून? ऍडव्हर्टाईज होणे, बाकी काय नाही. आता अजून काय डाऊट? बघा वाचून घ्या. अरे खूप दणक्यात शिकला मी. पेपर हा दाखवतो ना संडेला. मी पूर्ण टॉपिक वर म्हणाव की सर सगळं मी सोडवतो म्हणून, म्हणजे सगळ्या पुस्तक 11वी 12वी. हे काय माहितीये का? युटेरस येते, युटेरस गर्भ येते, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एवढं समजलं? यात कोणाला डाऊट नाही ना? चला पाहूनच जाते, काय लिहिलं नाही. आता पुढचे हा ही इमेज पाहिजे होती मला. इट इज द डायग्रामॅटिक सेक्शन ऑफ सेमिनिफेरस ट्यूबल. सेमिनिफेरस ट्यूबल कोणत्या ट्यूबल असतात सांगा बरं, अजून एकदा रिवाइज करतो थोडक्यात. पहिल्यांदा टेस्टीज आहे. ओके, टेस्टीज मध्ये कोणत्या ट्यूबल्स असतात? 250. कोणत्या असतात? टेस्टिब्युलर लोब्युल्स. हा नाही रे, टेस्टिब्युलर लोब्युल्स असतात. हा, आणि या लोब्युल्सच्या मध्ये कोण असतात? मग आपण आता स्ट्रक्चर कोणावर बघायला? बरं मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं बघा की दोन सेमिफेरस ट्यूब्युलच्या मधल्या स्पेसला काय म्हणतात? इंटरस्टिशियल. हो का? आता बघा, ही एक ट्यूबल आहे. ओके, ही आणि इथे स्पेस दिसायला का तुम्हाला? हा स्पेस दिसतोय. या स्पेसला काय नाव आहे? बरं, हे पण इंटरस्टिशियल आहे, हे पण इंटरस्टिशियल, हे पण. आणि हे बाकी हे जे सेंटरला तुम्हाला दिसते ना, हा एक भाग, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हे सात, हे काय? सेमिनिफेरस ट्यूबल्स. दे आर द सेमिनिफेरस ट्यूबल. आता सेमिनिफेरस ट्यूबलच्या मध्ये काय असतं म्हणून आपण बघल्या. कोणकोणत्या सेल असतात? 2 टाईपच्या सेल असतात ना, जर्म सेल आणि सर्टोलिस सेल. ओके, दोघं असतात, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता इंटरस्टिशियल सेल, जर्म सेल आणि आता स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोझोआ, हे काय आहेत मी तुम्हाला सांगेल. चला, काय लय मोठं नाही, एंड होऊन जाते. आता बघा, हे सगळी कहाणी तुम्हाला एवढ्याच समजली. आता पुढे बघा, मेल सेक्स ऍक्सेसरी डक्ट्स. आपण एवढा वेळ काय शिकल्या माहितीये का? स्कोट्रम बघल्या, टेस्टिस बघल्या. टेस्टिस मध्ये काय काय आहे हे आपण बघितलंय. आता आपल्याला डक्ट्सच्या बाबतीत शिकायचं. कशाच्या बाबतीत? डक्ट. म्हणजे आता काय झालं, या ठिकाणी काय तयार झालेले आहेत? स्पर्म तयार झाले, पण त्यांना नेऊन सोडायला डक्ट पाहिजे ना. कूलर मध्ये पाणी टाकले आपण, पाणी वर तर न्यावं लागेल की नाही? त्यासाठी काय पाहिजेत? पाईप पाहिजे, डक्ट पाहिजे. आता या डक्ट विषयी आपण अभ्यास करूयात. अतिशय महत्वाचं आहे, लक्ष द्या. पेपरला येऊ शकते तुमच्या, आणि येईल 100. लिहून देतोय ना मी तुम्हाला. सांगतोय, ज्याला पहिला, दुसरा आणि तिसरा टॉपिक समजलं ना, त्यानं वर्षभर अभ्यास करते. सुरुवातच राहते माणसाची. ज्याला एकदा लॉजिक डेव्हलप झालं की बाबा अभ्यास कसं करायचंय, किंवा शिकवलेलं सरनं मला समजायलंय की नाही, एकदा समजलं, अरे एवढा टफ पोर्शन मला समजला, मग पुढच्या पण गोष्टी काय अवघड नाही. पुढे मेल सेक्स ऍक्सेसरी काय बघायचे आपल्याला? डक्ट. आता डक्ट मध्ये कोणकोणते आहेत? एक नाही, नाव लक्षात ठेवा. रेटे टेस्टिस. आता रेटे टेस्टिस म्हणजे टेस्टिसच्या जवळ असतील की दूर? जवळ. त्याच्यानंतर व्यासा इफ्रेन्शिया. त्याच्यानंतर इपिडिडिमिस, इपिडिडिमिस, व्यासा डिफरेन्स. काय काय आहेत आपण बघूयात आता. काय नको म्हटलं काय त्याला? काय झालं?
काय करावं माय, शिकवावं तर लागणार आहे की. अरे ठीक आहे चला. कलर कोणता घेऊ? ब्लॅक घेऊ का? नाही हे घेतो, समजते. चला लक्ष द्या. हा एक काय आहे? टेस्टिस. कहाणी ऐकायची आता. काय हा एक टेस्टिस. टेस्टिस किती असतात? 2 असतात. ओके. आता यांच्यामध्ये एक छोटे छोटे जे दिसालेत ना तुम्हाला, हे कोण असतील? टेस्टिसच्या मध्ये काय असतात छोटे छोटे असे? लेबुल असतात ना, जे अर्ध आता हापच काढतो, पूर्ण काय ना. दे आर कॉल्ड ॲज द टेस्टिकुलार लोब्यूल. फक्त लक्ष द्या आता. टेस्टिकुलार लोब्यूल्स. ओके. आता टेस्टिकुलर लोब्यूल्स ओपन होणार आहेत, कुठेतरी ओपन व्हावं लागेल ना त्यांना, तर ते ओपन होतात बघा इथे. हे कुठे झालेत? ओपन इथं. आणि याला पुढे कुठेतरी जावं लागेल. समजाले? हे झाले ना, हा जो स्पेस तुम्हाला दिसतोय, दे आर कॉल्ड ॲज द इपिडायडॅमिस. हा कोणता स्पेस आहे? इपिडायडॅमिस. जो काय काम करतो माहितीये का? दोघांना जोडण्या म्हणजे टेस्टिबुलार लोब्यूल्सला जोडण्याचं काम करतोय. टेस्टिबुलार लोब्यूल्सच्या मध्ये कोण होतं? सेमिनिफरस ट्युबल्स. ओके. मग आता ते खूप मध्ये म्हणून दाखवलं नाही, तर हे आहे दॅट इज नोन ॲज द, याला नाव काय आहे? इपिडायडॅमिस. आता इपी म्हणजे काय बघा, खाल्लोय काय वर, म्हणून याला काय नाव आहे? इपिडायडॅमिस. इपी डी आय डी वाय एम आई एस. समझ में आया? इपिडायडॅमिस. ओके. आता पुढे बघा, हा जो इपिडायडॅमिस आहे असा पण जॉईन आहे इथं. ओके. आता इथून पुढे बघा, आता इथून, आता या ठिकाणी यांचं काय काम संपलं बाबा? टेस्टिकुलार लोब्यूल्स, इपिडायडॅमिस आलं, इपी वर आहे. आता पुढे आपल्याला काय बघायचंय? रेटे टेस्टिस काय असतात, त्याच्यानंतर व्यासा इफ्रेन्शिया आणि व्यासा डिफरेन्शिया. ठीक आहे. आता इथून ही लाईन पुढे कुठे जाते माहिती आहे? वर कुठे जाईल सांगा बरं? वर कुठे जाते माहिती आहे? ते एका जागी येतात. दोघं पण काय होणार त्या ठिकाणी? एका जागी येणार आहेत. कोण? आता बघा यांची नावं देतोय. ह्याच्यातलं सगळ्यात वर आहे, या इथं समजून घ्या, असं काय आहे? रेटे टेस्टिस. आता बघा, रेटे टेस्टिस म्हणजे आवरण असणार आहे त्याच्यावर, त्याला म्हणतात रेटे टेस्टिस. आणि त्याच्यासोबत या ठिकाणी दिलेलं आहे व्यास इफ्रेन्शिया. व्यास, हे जे स्ट्रक्चर आहे ना, त्याला काय म्हणायचं? व्यास इफ्रेन्शिया. आता तुम्हाला या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं सांगतो. पहिल्यांदा लक्षात ठेवा टेस्टिकुलर लोब्यूल्स, त्याच्यानंतर एपिडायडॅमिस, रेटेड टेस्टिस आणि व्यास इफ्रेन्शिया. एवढे घटक लक्षात राहतील का? ठीक आहे. आता बघूयात कहाणी पुढे. हे नाव लिहिलं नाही का मी? लिहिलं नाही. हेडिंग काय आहे? ऍक्सेसरी डक्ट. त्यातला पहिली कोणती आहे? रेटेड टेस्टिस आहे का? दॅट इज नोन ॲज अ फर्स्ट रेटेड टेस्टिस. दुसरी काय? व्यास इफ्रेन्शिया. दुसरा ई पी डी आय डी वाय एम आय एन, इपिडेडॅमिस. आणि फोर्थ वन दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफरेन्शिया, व्यास डिफरेन्स. मी विचारलं नाही सर, इथं कुठं व्यास डिफरेन्शिया आहे? हे होय व्यास डिफरेन्स. खाली येणारा भाग असतो ना, तो डिफरेन्शिया असतो, आणि वर जाणार ना इफ्रेन्शिया. आलं लक्षात? प्रत्येकाचं काहीतरी काम आहे जे आपल्याला इथं बघायचं आहे. समजण्याचं चाललंय का मला सांगा? म्हणजे लय होत असेल तर थांबतो. नंदिनी थांबायचं का? बघू विचारा. वैष्णवी बाई,
कल्याणी, गायत्री, कसं करू नंदिनी? चला लक्ष द्या, तुम्हाला उगं विचारायला मी, चांगला मूड व्हावा म्हणून. द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स, आता इथं कहाणी बघा. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स हे ओपन होतात कोणामध्ये बघा. Okay, that seminiferous tubules open into the tubules of the testis open into the vas efferentia through the rete testis. म्हणजे या दोघांच्या मध्ये कोण आहे? रेटे टेस्टिस. ठीक आहे, आपल्याला काय इथं कोण आहे पहिल्यांदा? सेमिनिफेरस ट्यूबल्स. आणि इकडे कोण आहे? ओपन इनटू द vas efferentia. व्यास इफ्रेंशिया. आणि हे दोघं आता हे ओपन व्हायलेत, पण हे कोणाच्या मदतून ओपन व्हायलेत? रेटे ओके, ते स्टेटमेंट लिहितोय मी. काय म्हणतोय? द सेमिनिफेरस ट्यूबल, द सेमिनिफेरस ट्यूबल्स आर ओपन इनटू द वोइनॉड. कुठं ओपन होते? ओपन इनटू, असं का बघायला भीती वाटाली? कशात ओपन होते बे? ओपन इनटू द व्यास इफ्रेंशिया. हो ना राजा, व्यास इफ्रेंशिया मध्ये ओपन होते, पण कोणामुळं? व्यास इफ्रेंशिया थ्रू, तुम्हाला मुखेडून नांदेडला जायचं, कुठून जाऊ शकता? दोघा ठिकाणाहून जाऊ शकता, एक कोलंबिहून नाही तर नरसिंह. तसंच या मध्ये व्यास इफ्रेंशिया मध्ये, सॉरी, कशाच्या मधून ओपन होते? असं लक्षात ठेवायचं. हो काय एरोप्लेन आहे का तुमच्याकडे समजून घेण्यासाठी? काय झालं? NNDD बरोबर आहे की नांदेड? ओके, ओपन झालं. चला राहू द्या, तुम्ही काय जाय ना, लक्ष द्या. ओके, समजलं एवढं? पुढे बघा आता. द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स, द टेस्टिस ओपन इनटू द व्यास इफ्रेंशिया थ्रू द रेटे टेस्टिस. आता पुढे व्यास इफ्रेंशिया लीव म्हणजे सोडणे. द व्यास इफ्रेंशिया लीव द टेस्टिस अँड ओपन इनटू द एपिडायडायमिस. म्हणजे व्यास इफ्रेंशिया पुढे जाऊन कशात ओपन होतो? एपिडायडायमिस मध्ये. व्यास इफ्रेंशिया opens into epididymis. सगळं येईल लक्षात. तुम्हाला वाचावं लागेल बरं हे गेले की, नाहीतर उगा आता. हा, लोकेटेड अलॉंग द पोस्टेरियर सरफेस ऑफ ईच टेस्टिस. पोस्टेरियर म्हणजे काय रे? अँटेरियर म्हणजे कोण शिकले असं? चला जाऊ द्या, मलाच हे करून टाकायला, येडा करून टाकायला तुम्ही. हा, मीच सांगायला. थांब, क्लिअर दिसाली? हा, ऑनलाईन PDF डाउनलोड केलं मी. काय म्हणलं बघा. द व्यासा इफ्रेंशिया leaves the testis and open into the epididymis along the posterior surface of each testis. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा,
पोस्टेरियल जो भाग असतो सगळ्यात वर आहे या ठिकाणचा, आणि अँटेरियल कोणता असतो म्हणून लक्षात ठेवा. म्हणून इपिडायडॅमिस कोणत्या प्रेझेंटला आहे, ऍट द पोस्टेरियर सरफेस ऑफ इच ओव्हरी. आता इथे नाही म्हणजे काही गायब झाले का, इथं पण आहे पण ते शो केलेलं नाही, इंक जास्त जाते त्याच्यामध्ये. ओके, that opens into the epididymis located along the posterior surface. It is located, epididymis located along posterior surface. पुढे बघा, आता बघा the epididymis leads, आता epididymis पुढे कशात जाते कन्वर्ट, vas deferens and that ascend म्हणजे खाली जाणे to the abdomen and loops over the urinary bladder. एक मिनिट, आपलं काहीतरी चुकालंय, सांगतो नंतर. It receives the ducts from the seminiferous vesicle and open into the urethra and ejaculatory duct. माझं इथे एक चुकलाय घटक, व्याज इफ्रेन्शिया हा जो भाग असतो ना, तो व्याज इफ्रेन्शियाच्या वर असतो. हा भाग कुठं असतो, व्याज इफ्रेन्शियाच्या वर असणार आहे. एक सिक्वेन्स लिहून देतो, येताना उद्या पाठ करून या, चालेल ना. मोबाईल दे रे एक मिनिट. जशा तसा सिक्वेन्स पार्ट करायचा. पहिला आहे सेमिनिफेरस ट्युबुल्स. पहिलं काय आहे, सेमिनिफेरस ट्युबुल्स. आता त्याच्या अगोदर काय असते तुम्हाला माहित आहे बरं, काय असतं प्रेझेंट, लोबुल्स. ओके, त्याच्यानंतर मला सांगा सेमिनिफेरस ट्युबुल वर असतात की लोबुल्स मध्ये असतात, लवकर लवकर बोला यार. सेमिनिफेरस ट्युबुल्स आतमध्ये असतात, त्याच्यावर कोण असते, टेस्टिक्युलर लोबुल्स प्रेझेंट असतात. हे समजणार चाललंय तुम्हाला, लिहिलेलं आहे मी कधी कधी. टेस्टिक्युलर लोबुल असतात. त्याच्यानंतर हा सिक्वेन्स आहे, स्पर्म कशा पद्धतीने बाहेर येते. त्यानंतर आहे रेटे टेस्टिस, हे पाठ करायचं उद्या. त्याच्यानंतर आहे व्यास इफ्रेन्शिया, व्यासा इफ्रेन्शिया. त्याच्यानंतर आहे इपिडिडॅमिस. आणि त्याच्यानंतर आहे व्यास डिफरन्स. त्याच्यानंतर आहे इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. आणि त्याच्यानंतर आहे युरेथ्रा, युरेथ्रा. आणि त्याच्यानंतर आहे आउटसाइड बॉडी. ठीक आहे, एवढं उद्याचा तुमचा वर्क आहे, जो तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. जेवढा धडा तुम्हाला पहिला महत्वाचा आहे ना, त्याच्यापेक्षा अतिशय जास्त महत्वाचा आहे दुसरा. जर डॉक्टर बनलं तर ह्याचा बी अभ्यास करावा लागणार आहे. थांबूया तिथंच, बाकीचं उद्याच्या लेक्चर मध्ये अभ्यास शिकूयात. आणि दुसरी गोष्ट, पेपरचा अभ्यास चालू ठेवा कंटिन्यू. आता तुम्हाला सांगतोय कहाणी कशी होते. आता तुम्ही तर सिरियस आहात, मला तर एवढं कळालं की बाबा तुम्ही सिरियस आहात आणि शिकवणं तर बंधनकारक आहे. आता तुम्हाला सांगतोय, आज तारीख काय आपली, 12 तारीख आहे. पेपर केव्हा आहे तुमचा, 14. ओके, 2 दिवसामध्ये आपला किती सिलेबस होते याचा आरामात, म्हणजे येणाऱ्या गुरुवारपर्यंत हा पण टॉपिक एंड होते, गुरुवार शुक्रवार पर्यंत. मग तुमचा लगेच दुसऱ्या टॉपिकवर पेपर, लगेच तिसरा, म्हणजे तुम्ही आता त्या लाईनलाच आले. आता
त्याच्यामध्ये काही खंड पडू द्यायचं नाही आपल्याला. आणि राहिल्या सुट्ट्या मी तुम्हाला देईल, हा टॉपिक संपल्यानंतर आपण सुट्ट्याचं बघूयात. आता हा टॉपिक काही खूप मोठा नाहीये, हा टॉपिक पुढे पुढे खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, हा टॉपिक इथंच थांबवतो आणि संडेच्या पेपरची तयारी चालू ठेवायची आहे. आणि नंतर सुद्धा तुमचे डेली 2-3 दिवसाला छोटे छोटे 20-20, 30-30 मार्काचे एमसीक्यू होत राहते. काय डाऊट आजच्या लेक्चर मध्ये? काय वल्गर वाटलं का? घेतो घेतो घेतो. अरे हे आपलं रोजच काम आहे, मला शिकले. घेईना घेतो काय? घेईना 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 म्हणलो ना, घेईना घेईना.